जय एडमाय तर हाय एव्हरीवन. तर TS व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला नेहमीच कंटाळा येत असतो. तर आपल्याला असं काहीतरी 10 मिनिटात करता यावं असं काहीतरी हवं असतं. तर मी तशीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी आपल्याला ना असं दही, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची जी आहे ती मिक्सरमधून काढून घ्यायची आहे, उकडलेले बटाटे आणि भगर जी आहे तर ती भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ जे आहे ते थोडंसं टाकायचं आहे आपल्याला. आणि मग नंतर हे सगळं एकत्र करून त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घालून असा डो बनवून घ्यायचा आहे, जसं आपण पीठ मळतो त्या प्रकारे. आणि थोडंसं दही त्यामध्ये जे आहे पाण्याच्या ऐवजी आपल्याला दही टाकून थोडं ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मऊ. तर तुम्ही बघू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये होणारी ही रेसिपी आहे. तर अशा प्रकारे मेंदूवड्याला आपण कसे आकार देतो तर तशाच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे ते उपवासाचे मेंदूवडे. तर अशा प्रकारे बघा बनवलेले आहेत आणि तेलामधून आपण जे आहे तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आहे, खूप कमी वेळामध्ये. तेच ते खाऊन कंटाळा येतो आहे ना, तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि अगदी स्वादिष्ट त्याचा वाससुद्धा इतका छान येत होता ना तळत असताना. त्यामुळं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमी वेळात होणारी आहे. आणि इतकी क्रिस्पी तुम्ही बघू शकता, असा खटखट आवाज पण येतो त्याच्यातून, इतकी क्रिस्पी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.